हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की मी आज मागासवर्ग कक्षामध्ये विविध आपल्या ज्या बिंदू नामावली संदर्भात अपडेट घेण्यासाठी गेलो होतो. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत जे सत्य आहे ते मी सत्य सांगतो आहे मित्रांनो. आज आनंदाची बाब आहे. प्रत्येक वेळेस सांगतात सर काही निगेटिव्ह सांगतात. ज्या दिवशी सत्य म्हणजे काही वेगळं असेल ते वेगळं सांगायचं लागणार, खोटं कसं सांगणार आहे तुम्हाला, ठीक आहे. त्यामुळं मित्रांनो, आनंदाची बाब आहे, आपल्यासाठी फायद्याची आहे. ती काय मी पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर मी शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये पण गेलो होतो. त्याच्यानंतर म्हणजे कसं आहे, पहिले आता या विषयामध्ये माहितीमध्ये फक्त मागासवर्ग कक्षाला भेट दिली माहिती देईन. नंतर मग एखादा दुसरी माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो बिंदू नामावली संदर्भामध्ये तपासणीची सद्यस्थिती पुणे विभागातील, त्याच्यानंतर कोणते रोस्टर आले, तपासणी चालू आहे, कुणाची चालू आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा की जे सॉफ्टवेअर नवीन बनवलेले आहेत मागासवर्ग कक्षाकडनं ते त्याच्या संदर्भात माहिती घेतली, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. जो कोणी एकदा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करू शकता. ठीक आहे मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, मी महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्हाला सुरुवात करतो. सर्वप्रथम आज मित्रांनो मागासवर्ग कक्षामध्ये गेलो. मागासवर्ग कक्षामध्ये गेल्याच्यानंतर जे आपले पुणे विभागातील जे 5 जिल्हे आहेत, इतर महानगरपालिका पण आहेत, त्या सर्वांची माहिती घेण्यासाठी गेलो होते मित्रांनो. आता आपल्याला बिंदू नामावलीवर काम करावं लागणार आहे त्या संदर्भामध्ये, ठीक आहे. तर एक समाधानकारक आणि एक आशावाद असं निर्माण झालं की मित्रांनो मॅक्सिमम लेवलवर काम चालू आहे, मोठ्या लेवलवर. म्हणजे कसं त्यांच्याकडनं पाठपुरावा घेणं, त्यांना अपडेट देणं, मग हे म्हणजे त्या गोष्टीवर चालू आहे. आता तुम्ही म्हणता सर कसं, तर मला सांगतो मित्रांनो. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा तलाठी भरती संदर्भामध्ये बिंदू नामावलीचं काम चालू होतं, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अजून एक सांगायचा मुद्दा की तलाठी भरती काही दिवसात येईलच आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं MPSCकडनं परीक्षा घेणार आहेत. त्यामुळं जो कोणी आपले मूल बांधव तयारी करत असेल तलाठीची, तुम्ही तयारी करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल, ठीक आहे. चला, शिक्षक भरती संदर्भात मित्रांनो मी गेलो होतो. त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला सॉफ्टवेअरविषयी माहिती सांगणार आहे. नंतर मग कोणकोणते आले, आस्थापना वगैरे मोठमोठे संस्था पण आलेत, खूप भारी झाले मित्रांनो. आता की यावेळेस खूप ॲक्टिव्ह झालीत संस्था आणि झडपी पण, की झडपी पण ॲक्टिव्ह झालीत. म्हणजे मला ह्या गोष्टीचा मला थोडासा आनंद वाटतो आहे आणि असं झालं पाहिजे आणि आपल्या सर्व मुलांनी पाठपुरावा पण केला पाहिजे, सर्व विनंती करतो. पहिल्यांदा मुद्दा मित्रांनो सॉफ्टवेअर संदर्भात मला सांगतो. सॉफ्टवेअरची माहिती घेतली की जो बिंदू नामावली संदर्भामध्ये सॉफ्टवेअर जे बनवलेलं आहे ते आपल्या फायद्याचं आहे का? हो, तर फायद्याचं आहे, खूप फायद्याचं आहे मित्रांनो. त्याचं कारण काय की मी उदाहरण सांगतो. पुणे जिल्हा परिषद साधारणतः 9-9.5 हजार शिक्षकांचा एक हे असते, म्हणजे आकृतीबंध आहे. त्याच्यामध्ये साधारणतः तर तेवढ्या शिक्षकांची जर तपासणी करायची म्हटलं तर पुणे मागासवर्ग कक्षाला साधारणतः 3 ते 4 दिवस लागतात. जर पूर्ण दुसरे बिंदू नामावली तपासणी जर बंद केली तर फक्त एकच शिक्षक भरतीचा विचार केला तर 3 ते 4 दिवस लागतात, ठीक आहे. सॉफ्टवेअर म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये कशामध्ये नॉर्मल बिंदू नामावली तपासणीमध्ये. आणि त्याच्यामध्ये जर थोडी बी त्रुटी निर्माण झाली तर परत ते रोस्टर परत जातो. परत गट्टे असे मोठमोठे गट्टे असतात, ते गट्टे घेऊन परत जावं लागतात. परत येणं परत जाणं म्हणजे खूप असे हाल होतात जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांचे. त्यामुळं थोडंसं नुकसान होण्यासाठी गव्हर्नमेंटनं हे चांगलं एक नियम आणलं सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअरमध्ये मित्रांनो कसं आहे की 1 ते 100 असं बिंदू जे देतात आपण, 1 ते 100 असे आपण जे बिंदू देतो ना, त्या बिंदूचे पूर्ण असं क्लॅरिफिकेशन टाकलेलं आहे. एक म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल पहिला SCचा आहे, दुसरा STचा आहे, तिसरा VJचा आहे, चौथा असं वेगवेगळ्या पद्धतीनं नाही का. 5 नंबरचा OBCचा आहे, परत ते रँडम होऊन जाईल. 6 नंबर ACBC आहे, असे पूर्ण समजा कळलं तुम्हाला, हे रँडम होऊन जाईल. म्हणजे परत ते 9 नंबर 11 नंबरला परत OBC जातो. अशा पद्धतीने पूर्ण 100पर्यंत बिंदू देत जातात. आणि हे करत असताना खूप किचकट प्रक्रिया निर्माण होते मित्रांनो. आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. आता हे करण्यासाठी यांनी काय केलं माहिती आहे का, त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन असं आणलं की मित्रांनो की स्कॅन करायचा डाटा. जसं प्रत्येकाला सॉफ्टवेअरचे त्यांच्या ह्याच्यावर इंडिव्हिज्युअल लेवल पाठवले आहे, ज्यांचे आहेत मागासवर्ग म्हणजे आस्थापना, त्यांना पाठवल्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये की इकडं त्यांचं एक सॉफ्टवेअर म्हणजे इथे आहे आणि त्याच्यामध्ये त्या सॉफ्टवेअरमध्ये तो डाटा फिल करायचा. पूर्ण ते जे गट्टे आहेत ना ते स्कॅन करून अपलोड करायचे. काय करायचे? स्कॅन करून अपलोड. आणि त्याच्यामध्ये जसं टाकून दिलं ना ते ॲटोमॅटिक AIचा वापर करून ते तुम्हाला तो पूर्ण क्लॅरिफिकेशन देईल, ठीक आहे. क्लॅरिफिकेशन दिल्याच्यानंतर मग ते डाटा जो आहे स्कॅन झाला. मग त्याच्यामध्ये जर काय ग्लिच आला, त्रुटी आली की परत ती तेवढीच त्रुटी परत जिल्हा परिषदेला पाठवली जाते किंवा मनपाला पाठवली जाते. मग तिकडनं मनपाकडनं
ती त्रुटी तेव्हा सॉल्व्ह केली जाते त्या अपडेटमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये. परत इकडे येते, मग परत ते सर्टिफाय होतं. असा तो सॉफ्टवेअर आहे. म्हणजे खूप भारी आहे आणि खूप खूप म्हणजे असं ए आयचा वापर करून पहिल्यांदा अशा ठिकाणी जर ए आयचा वापर केला ना तर खूप भारी होतं. डीप फेक जर फेक चुकीच्या गोष्टीसाठी जर काम करत असेल तर ते चुकते ए आयचा वापर. पण ह्या ठिकाणी ए आय बहुत भारी काम करणार आहे. म्हणजे सॉफ्टवेअर खूप भारी बनवले शासनाने, शासनाचे आभार. ह्याच्यामध्ये फायदा काय तुम्ही म्हणता सर, ह्याचा काय आपल्याला फायदा? ह्याचा मित्रांनो एक दिवसामध्ये सर्व संपून जाणार आहे. म्हणजे साधारणतः एका दिवसामध्ये तुम्ही 2-3 जिल्हा परिषद असं संपवू शकता. विचार करा तुम्ही, एका जिल्हा परिषदेला 3 ते 4 दिवस लागणारा वेळ जर एका दिवसात जर होत असेल तर किती फायदा झाला? 3-4 दिवस वाचले ना आपले. मग ह्याचा फायदा काय होईल माहिती आहे का? पूर्ण जिल्हा परिषदच्या, महानगरपालिकेचे रोस्टर लवकरात लवकर तपासणी होते. आणि लवकरात लवकर तपासणी झाली ना की डेट वाढवून घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि जाहिरातीसाठी आपल्याला फायदा होईल. म्हणजे जाहिराती लवकर अपलोड होतील. जाहिराती लवकर अपलोड झाल्या की जाहिरात लवकर येईल. जाहिरात लवकर झाली की मग आपल्याकडे जाहिरात येतील. ठीक आहे, जाहिराती येतील आणि त्याचा फायदा असा होईल की लवकरात लवकर भरती होईल आणि जास्तीत जास्त जागाची होईल. हे आपला फायदाच आहे का नाही? म्हणजे विचार करा तुम्ही, किती किती भारी काम झाले. मागच्या वेळेस जे बिंदू नावली तपासणी वेळेवर न झाल्यामुळे सेकंड फेजला खूप जागा कमी आल्या होत्या. ठीक आहे, ती आता चुकी होणार नाही. म्हणजे खूप आनंदाची बाब बरं का, हे लक्षात घ्या. सिरियस हा मुद्दा आहे. तुम्हाला खरं सांगतो, खूप भारी गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातील 6 मागासवर्ग कक्षामध्ये, जसं पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, कोकण भवन असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या सर्वच ठिकाणी, ठीक आहे, या सर्वच ठिकाणी हे आपल्याला वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे 100% आपल्यासाठी फायद्याचं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, आता आपली एक जबाबदारी आता वाढलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर त्या आस्थापनांना, ज्या जिल्हा परिषद, महानगरपालिकेमध्ये तुम्ही राहतात, त्यांना तुम्ही अप्रोच करा. मागचा व्हिडिओ बघून घ्या, मी काय करायला पाहिजे तुम्ही मला सांगितलेलं आहे. खूप फायदा होईल. आता हे झाला सॉफ्टवेअरच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, तलाठी तुम्हाला सांगितलं, तलाठी पण MPSCकडनं येईलच. माझ्यासमोर चालू होत्या गोष्टी, तपासणी बिंदू नामवली. त्यांना साधारणतः 8 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. खूप भारी आहे. अजून एक महत्त्वाचा विषय, पेसा संदर्भामध्ये. पेसा संदर्भामध्ये मित्रांनो, गाईडलाईन त्यांना कालच आलेले आहेत. ठीक आहे, त्यांना ते पण विचारलं, ते पत्र पण त्यांना मोबाईलमध्ये दाखवलं. ते म्हणले की आम्हाला ऑलरेडी मेल आलेला आहे या संदर्भामध्ये, आम्ही याच्यावर कारवाई करू. पेसा संदर्भामध्ये पण, जाहिराती संदर्भामध्ये आम्ही याच्यावर लवकरात लवकर त्यांना तपासून देऊ. मग म्हणलं सर, ह्याच्यात तपासणी कशी करणार? मग पत्रामध्ये जशी तपासणी म्हणजे गाईडलाईन दिलेली आहे त्याचा आम्ही वापर करू आणि 100% बिंदू नामवली आम्ही अजेंड्यावर घेतलेला आहे लवकरात लवकर तपासून देण्याचा. इतर भरतीचा तरी नंतर विचार करू, पण शिक्षक भरतीला टार्गेट वेळ कमी असल्यामुळं आम्ही लवकर तपासून देऊ असं त्यांना सांगितलं. बुलेटिन त्यांना मी दाखवलं तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आम्हाला मंत्रालयावरनं पण पत्र आलेलं आहे, आयुक्त स्तरावरनं पण पत्र आलेलं आहे बिंदू नामवली संदर्भात तपासून देण्यासंदर्भात. त्यामुळं आम्ही शिक्षण विभागाला पहिली प्रायोरिटी देतो, कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे. शिक्षक पण शाळेवर लागणं महत्त्वाचे आहे असे तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही नेहमी मागासवर्ग कक्षाला आम्ही जात असतो, त्यामुळे एक फायदा आहे मित्रांनो. समजून जा, खूप खूप भारी आहे, खूप चांगलं झालं यावेळेस. मला स्वतः वैयक्तिक आनंद झाला. म्हणजे ह्या पेसा संदर्भाचं पत्र वाचून आज गेल्यानंतर ते वैयक्तिक मला आज आनंद झाला की जाऊन तिथं जे आहे ते माहिती जी भेटली आपल्याला, पॉझिटिव्ह सॉफ्टवेअर संदर्भात माहिती, मला खूप आनंद झाला की बाबा खरंच आता बिंदू नामवली लवकर क्लिअर होईल. पण याचा वापर आणि याला अवेअर करणं गरजेचं आहे आणि इतर जे आस्थापना आहेत त्यांना हे दाखवून देणं गरजेचं आहे. पण मोठमोठ्या आस्थापना ह्याच्यामध्ये ह्याचा फायदा घेतात मित्रांनो. ह्याचा सॉफ्टवेअरचा वापर करून 100% बिंदू नामवली करून घेतील असे अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही पण पाठपुरावा करत चला, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त कशा येतील आणि आपण कसं लागू, हे महत्त्वाचा विषय म्हणजे हे फायदा होईल आपल्यासाठी. जे आपण एक वर्षापासून जवळपास 1 वर्ष झालं आता, फर्स्ट ॲनिव्हर्सरी आपण साजरा करतो आहे म्हणजे काही दिवसामध्ये करूच समजा. ठीक आहे, कळलं तुम्हाला? मग ह्या महिन्यामध्ये तर फर्स्ट ॲनिव्हर्सरी साजरा करणे, दुसऱ्या ॲनिव्हर्सरीची वाट न पाहता तोपर्यंत आपण शाळेवर लागू, सेकंड ॲनिव्हर्सरी आपण शाळेमध्ये साजरा करू असं आशावाद व्यक्त करतो बरं का. ठीक आहे, आता हे झाला सर्व महत्त्वाचा मुद्दा. आणि याच्यामध्ये आयुक्त स्तरावरचे पत्र आलेलं आहे, त्याच्यानंतर मंत्रालय स्तरावरनं पत्र आलेलं आहे. बिंदू नामवली संदर्भात पेसा संदर्भामध्ये पण आनंदाची बाबत पेसा ह्याच्यामधनं आयुक्त स्तरामधनं मी माहिती घेतली, ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो डिटेलमध्ये, कारण ती खिचडी होऊन जाईल परत. ठीक आहे, चला. आता तुम्ही म्हणता शेवटचा एक पॉईंट आहे की आता कोणकोणत्या आस्थापना जवळपास आपल्या ह्याच्यामध्ये पेसा म्हणजे मागासवर्ग कक्षामध्ये डेट घेऊन गेलेली आहेत किंवा तपासणीसाठी त्यांनी पाठवलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, हे जे पत्र झालेलं नाही, पत्रव्यवहार, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि पहिल्यांदा आयुक्त स्तरावरनं एवढं फास्ट प्रोसेस होते मित्रांनो. मागच्या वेळेस थोडंसं डिले झालं, पण ह्यावेळेस खूप फास्ट आहे. ठीक आहे, त्यामुळं अशा व्यक्त करू की आपण ह्यावेळेस लवकर भरती आणि जास्त जागाची होईल. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त रोस्टर आणि बिंदू नामवलीवर काम करणं अत्यंत आवश्यक आहे, तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
शेवटचा मुद्दा, याच्यामध्ये आता कोणकोणते आस्थापना मागासवर्ग कक्षामध्ये तपासणीसाठी आलेल्या आहेत ते तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम सांगतो मित्रांनो, पुणे महानगरपालिका आस्थापनाकडे आलेली आहे, ज्याच्याकडे डेट घेतलेली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूर आलेली आहे, आनंदाची बाब आपल्यासाठी. जिल्हा परिषद सांगली अत्यंत आनंदाची बाब आहे, ते पण आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लोणावळा नगर परिषद आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मराठा शिक्षण परिषद, जे पुण्यातली सर्वात मोठी संस्था आहे, ती सुद्धा आलेली आहे. आता सर्वांची आवडती संस्था जे म्हणतो ना, रयत शिक्षण संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तिन्ही वर्गाची प्रवर्गाचे संवर्गासाठी त्यांनी तिन्ही संवर्गाच्यासाठी डेट घेतलेली आहे रयत शिक्षण संस्था. अजून एक रयत शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळा आहेत का, त्यांनी सुद्धा बिंदू नामवलीसाठी वेळ घेतलेली आहे. कळलं तुम्हाला? हे आनंदाची बाब आपल्यासाठी. आणि मी काल ते बघितलं, त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की ते PDF आहे, तुम्ही बघून घ्या सर म्हणे, ते लावलेले आहेत म्हणजे मोस्टरवर ते ठेवले आहे, ते बघितलं त्याच्यामध्ये, आणि ते नोंद करून घ्या म्हणे. त्यांना पण आता ते सांगणं हे झालं, त्यांनी PDFच दाखवून दिली, घ्या म्हणे ह्याच्यातलं सर, एवढे आलेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर सर्वात मोठा आहे रयत शिक्षण संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांनी डेट घेतलेलं 100% होऊन जाईल यावेळेस, ह्या महिन्यात तर होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे कागल एज्युकेशन सोसायटी, सर्वात मोठी संस्था आहे, ती आलेली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुण्यातली, ती तपासणी होऊन गेलेली आहे, आनंदाची बाब आपल्यासाठी. ठीक आहे. आणि इतर मागास वर्ग बहुजन कल्याण जे हॉस्टेल आहेत का, त्यांचे सोलापूरचे पण आलेले आहे रोस्टर. ठीक आहे. सोलापूर जिल्हा परिषद आलेली नाही मित्रांनो, मला क्लिअर करतो अजून. ठीक आहे. सोलापूर आलेली नाही. आणि सर्वात मोठी संस्था अजून एक आहे, महर्षी कर्वे शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे, ती पण आलेलं आहे. आणि जिल्हा परिषद संदर्भामध्ये मला मी सांगितलेलं आहे, रयत शिक्षण संस्था लोणावळा आहे, कोल्हापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आलेली नाही. त्यांचं बिंदू म्हणजे संस्मरण तर कंप्लीट झालेलं आहे, परंतु त्यांचं अजून त्यांच्यावर अद्यावत त्यांचं फायनल झालेलं नाही, हे तुम्हाला मी क्लिअर करतो. आता पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आपण करू, मी तर आहे पुण्यात, मी करतोच, पण जो कोणी तिथं आहेत, तिथं काही कंत्राटी शिक्षक आहेत जे सध्या शिक्षक भरतीसाठी खूप मेहनत घेतात, त्यांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्लिअर करा. ठीक आहे. एवढंच मला सांगायचं. अशा पद्धतीनं मागासवर्ग कक्षाचे अपडेट, अत्यंत आनंदाची गोष्ट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. खूप आपल्यासाठी फायद्याचं आहे आणि मला समाधान वाटलं, वैयक्तिकरित्या मला समाधान वाटलं, कारण का मी सध्या बिंदू नामवलीवर कधी पण समाधान होत नाही, कारण काम त्या गतीनं होत नाही. परंतु आत्ता सध्या इतर जिल्हा परिषद पण ॲक्टिव्ह आहेत आणि सॉफ्टवेअर आल्यामुळे ते जो वेळेचा जो गॅप आहे ना, तो वेळेचा गॅप कमी होईल आणि 100% आपल्या बिंदू नामवली सर्व तपासणी होऊन पोर्टल जास्तीत जास्त जाहिराती येतील आणि आपण सर्व लागू अशी मी आशावाद व्यक्त करतो आणि देवाला प्रार्थना करतो. मित्रांनो, एवढंच मला सांगायचं होतं. आणि जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. एकदा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला अशीच ऑथेंटिक पुण्यातनं सत्य माहिती देईनच. परत उद्या म्हणजे संध्याकाळी किंवा उद्या, आता थोडंसं हे झालं, उद्या सकाळी तुम्हाला मी पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयाची भेट झाली, त्या संदर्भात काय झाली, त्या संदर्भाचे अपडेट मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.